वंचना मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सभा सज्जन सोयरे होते. वैकुंठवासी गुरुजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा एक दिवसाचा जो कार्यक्रम त्याचं प्रवचन प्रतिवर्षाप्रमाणे गुरुजींच्या आणि माझ्या आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज फुले आणि आमच्या संबंधातून माझ्या वाट्याला आलेली आहे. प्रवचनाला प्रारंभ करण्यापूर्वी या ओवीचा विचार करण्यापूर्वी गुरुजींच्या पुण्यतिथीच्या या दिवशी आणखी एक घटना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घडली. आज त्याही संबंधानं थोडासा विचार केला पाहिजे. ते म्हणजे हरिभक्तीपरायण साहेबराव नाना यांचं दुःखद निधन आज सकाळी श्री क्षेत्र आळंदी येथे झालं. वारकरी संप्रदायामध्ये आजच्या काळामध्ये नानांचा परिचय हा चालींचा खजिना असा होता. साहेबराव नानांच्या चाली सध्या वारकरी संप्रदायामध्ये चालींचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या पलीकडे जाऊन शुद्ध सांप्रदायिक चाली जर कुठं ऐकायला मिळाल्या असत्या तर त्या नानांकडे मिळाल्या असत्या. शुद्ध सांप्रदायिक चाली वारकरी कीर्तन परंपरेचा नियम कीर्तनकाराला पाहून चाल म्हणायची त्यांची पद्धत होती. दर वेळेला माझ्या कीर्तनामध्ये माझ्या भाग्यानं त्यांची चाल ऐकण्याचं मला योग आला. एकदा आळंदीला आपल्या फडावरती कराडकर फडावरती उगवणवांच्या फडावरती आणि एकदा कोरडगावला मागच्याच वर्षी सतवांच्या कडे गेलो होतो त्यावेळेला कोरडगावला कीर्तनामध्ये पहिली चाल त्याने म्हटली. 2-3 वेळेला कीर्तन झाल्यावर मी त्यांना म्हणलंय कोरडगावला कीर्तनानंतर बसलो तर म्हटलं नाना चाल लवकर आटोपली म्हणली असती अजून थोडा वेळ तर बरं वाटलं असतं. त्या म्हणलं महाराज आम्ही कीर्तनकार बघून चाली म्हणतो. आम्हाला जेव्हा असं वाटतं की याच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे तेव्हा आम्ही चालीत वेळ वाया घालवत आणि जेव्हा आम्हाला असं वाटतं की काय नाही जे चालीवरच कीर्तन आहे तेव्हा आम्ही चाली म्हणून देतो. कोरडगावला सुद्धा दुसरी चाल पहिली चाल झाल्यानंतर दुसरी चाल जेव्हा पालकरी मंडळी म्हणतात त्यावेळेला दुसरी चाल सुद्धा ती इतकी वेगानं म्हणायचे की त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीनं म्हणा मलाही चाली कळतील ऐकता येतील पुन्हा म्हणताना ते म्हणाले तसं नाही ते आमच्या चाली तुम्ही पुन्हा कधी ऐका आज आम्हाला कीर्तन ऐकू दे. अरे म्हणजे एक अकृत्रिम स्नेह वारकरी भजनावरती निरतिशय प्रेम आणि भजन हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व मानणारा एक वारकरी संप्रदायातला आजच्या काळातला महात्मा आपल्यातून गेला ही दुःखद जाणीव तर कदाचित त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. पण आपण चातुर्मास्यात पंढरपूरला राहिलो. आळंदीला त्यांच्या अंत्यदर्शनाला आपल्याला जाता येणार नाही पण तरी इथं बसून आपण परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबारांच्या नामदेवरांच्या चरणी एवढी प्रार्थना नक्की करू शकतो की त्यांना जवळ स्थान द्या वगैरे ही प्रार्थना त्यांच्या बाबतीत करण्यात असा अर्थ नाही. कारण त्यांचं भजनच इतकं गोड होतं की देवाला सुद्धा स्वतःच्या जवळ बसवून घेऊनच त्यांच्या चाली ऐकावा वाटल्या तरी नवल नाही. ज्ञानोबाराय तुकोबारांना आपल्या चरणाजवळ बसून त्यांच्या चाली त्यांना ऐकावा वाटल्या तर त्यात नवल नाही. फक्त प्रार्थना एवढीच परमात्म्याच्या चरणी संतांच्या चरणी आपण करू की वारकरी संप्रदायामध्ये साहेबराव नानांचा आदर्श घेणारी अशी मंडळी ती वारंवार जन्माला यावीत. वारकरी संप्रदायाच्या सांप्रदायिक चाली या चिरंजीव असणाऱ्या चाली आहेत त्या तशाच अबाधित राहाव्यात आणि त्या चालीने त्या संगीताने वारकरी संप्रदायात सांगितलं जाणारं संतांचं तत्वज्ञान संतांचे विचार संतांचे अभंग हे त्याच सुरेल पद्धतीनं भगवंताच्या सेवेसाठी उपयोगी पडावे अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करू आणि त्यांच्या चरणी समर्पित आपली श्रद्धांजली समर्पित करून आपण आपल्या या पसायदानातल्या चिंतनाला प्रारंभ करू. आज गुरुजींची ही पुण्यतिथी आहे.
गुरुजींचं चरित्र हेही तसं अलौकिक चरित्र आहे. तत्वज्ञानाच्या अपेक्षेने किंवा संत विचाराच्या अपेक्षेने पछाडला गेलेला तो एक महात्मा. संतवाङ्मय, या संतवाङ्मयाचं वेड ज्याला आपल्या जीवनामध्ये लागतं तो मनुष्य लौकिकार्थानं कदाचित वेडा ठरत असला तरी तो संतांच्या आणि देवाच्या दृष्टीने खरा शहाणा ठरत असतो. कदाचित जग त्याला वेड म्हणेल, काय वेड लागलं या माणसाला, काही दुसरं म्हणतच नाही, ज्ञानेश्वरी गाथा भजन याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, वेड लागलं यांना, असं तुकोबाराय स्वतः ही अशी भाषा स्वतःच्या संबंधामध्ये वापरतात. तुका वेडा अविचार करी बडबड फार, अशी तुकोबारायांचे शब्द आहेत. तुकाराम महाराजांना वेडा म्हणणारे लोक देहू क्षेत्रामध्ये नव्हते असं नाही, पण त्यांच्या दृष्टीने जरी तुकोबारायांचं ते वेडेपण वेड असं जरी त्यांना वाटत असलं तरी देवाच्या आणि संतांच्या दृष्टीने ते शहाणपण होतं. तेही नंतर आपल्याला तुकाराम महाराजांच्या चरित्रातूनच सिद्ध करता येतं. तसं संत वाङ्मयाचं वेड लागलेला एक महात्मा म्हणजे गुरुजींचं चरित्र असं आपल्याला सांगता येतं. महाराजांच्यावर त्यांचा खूप स्नेह होता, जिव्हाळा होता. अर्थात महाराजांचंही त्यांच्यावर तेवढंच प्रेम प्रीती होती आणि कदाचित त्या अकृत्रिम स्नेहामुळेच ही बऱ्याच दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. याच्यापूर्वी माझे पितृचरण करत असत, त्याच्यापूर्वी महाराजांनी ही सेवा केलेली आहे. त्यामुळे ही सेवा करणं हे आम्हाला आमच्या घरातली सेवा वाटते. त्यामुळे हे, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की अजून एक की स्वतः महाराज सांगायला येतात. त्यांनी जर निरोप पाठवला तर सांगता आलं असतं की नाही या वेळेला मला जमत नाही बाबा, दुसऱ्या कोणाला तरी सांगा म्हणा, पण महाराज स्वतः 6 वाजता घरी येतात. नाही म्हणायची ताकदच नाही बाबा. या सेवेला नाही म्हणायचं अजून धाडस निर्माण झालं नाही किंवा तेवढा आगाऊपणा करायची सवय लागली. त्यामुळे ही सेवा कसे का असेना पण माझ्या परिणामी त्यांच्याही चरणी समर्पित करतो. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतं, ही पसायदानातली ओवी आहे. पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाकडे अर्थात आपल्या सद्गुरूंच्या चरणाकडे मागितलेलं मागणं आहे. ते सांगायला काही फार म्हणजे प्रस्तावना करायची मला फार आवश्यकता वाटत नाही. पसायदानाच्या संबंधानं एक फक्त महत्वाचा विचार मला मांडायचा आहे, तेवढाच मी आपल्याला सांगतो. 2च विचार मला आज मांडायचे. त्यातला पहिला विचार हा आहे की पसायदानात ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं मागणं हे सगळं मागणं अगदी सुरुवातीपासून म्हणजे 2ऱ्या ओवीपासून ज्ञानेश्वर महाराजांनी जे कळांची व्यंकटी सांडो इथपासून ते आणि ग्रंथोपजीवीय इथपर्यंत या सगळ्या ओव्यांमध्ये मागितलेलं मागणं, हे मागणं ऐकल्यानंतर म्हणजे खळांची व्यंकटी सांडावी, खळ चांगले व्हावेत, सज्जनांची सद्धर्माकडे प्रवृत्ती वाढावी, त्याच्यानंतर भूतांमध्ये परस्पर प्रेम निर्माण व्हावं, दुरितांचं तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पहावा, सगळ्या विश्वानी स्वधर्म सूर्य पहावा, जो जे वांछील त्याला ते प्राप्त होत राहावं, त्यानंतर सकळ मंगळ निर्माण व्हावं, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी एकत्र आणि त्या मांदियाळीने सर्वांचं कल्याण करत या भूतमात्रांमधून फिरत राहावं. इथपासून ते ग्रंथोपजीवी लोकांना विशेष ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं ते म्हणजे ग्रंथोपजीवी लोकांचा दृष्ट अदृष्टावर विजय प्राप्त व्हावा. हे सगळं मागणं ऐकल्यानंतर एक सामान्य प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. तो असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागितलेलं मागणं कुठल्या तरी काळामध्ये सत्य परिस्थितीत उतरणार आहे काय? कारण तुम्ही चिंतन करून पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी हे मागणं मागून आता 700 वर्ष होऊन गेली. 700 वर्ष होऊन गेली पसायदाना. 700 वर्षामध्ये खळांची व्यंकटी सांडली का खळ वाढले? तुम्ही साधा विचार करा. या 700 वर्षामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये खळ किंवा दुष्ट पुरुष किंवा जी सामाजिक परिस्थिती होती ती सामाजिक परिस्थिती ज्या पद्धतीनं ज्या प्रमाणामध्ये चांगली होती त्या प्रमाणामध्ये आज आहे का? नाही. आज परिस्थिती बदलली. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ फार चांगला होता. आजचा काळ तेवढ्याच तुलनेमध्ये तेवढाच वाईट आहे की नाही सांगा? चांगला वाईटच आहे आजचा काळ. तुम्ही जर जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारलात तर ते म्हणतील, मला एका म्हाताऱ्या माणसाने हे सांगितलं, आमच्याकडे उदगीर तालुक्यामध्ये एक म्हातारा मनुष्य होता, 100च्या वर त्याचं वय होतं. गेल्या काही वर्षामध्ये तो वारला. त्याने मला एके वर्षी सांगितलं, मला काहीतरी कार्यक्रमाला जायला उशीर झाला, मी त्यावेळेला एसटीनं जात होतो, काही गाडी वेळेवर आली नाही, एसटीत उशीर झाला, काहीतरी झालं, कीर्तनाला जायला उशीर झाला. त्याने मला प्रेमाने विचारलं, महाराज उशीर का झाला? म्हणलं असं झालं.
म्हणजे काय करायचं आता, कुणालाच वेळेची किंमत नाही, कुणालाच कशाची किंमत राहिली नाही. महाराज काय सांगायचं, इंग्रज होते ते फार चांगलं होतं. हे म्हातारी माणसं ज्यांनी इंग्रजांचं राज्य पाहिलंय ती मंडळी आज असं म्हणतात की इंग्रज होते ते फार चांगलं होतं. कदाचित त्यांनी आम्हाला छळलं असेल पण आम्हाला सुविधा दिल्या, त्याने आम्हाला छळलं असेल पण त्यांनी आम्हाला वेळेची किंमत दाखवून दिली, त्याने आम्हाला, म्हणजे हे सगळं जे कालचा दिवस आजच्यापेक्षा फार चांगला होता असं म्हणायचा काळ आत्ता आला. 700 वर्षामध्ये खळ हे कमी झालेले नाहीत, उलट वाढते राहिले. पूर्वी अख्ख्या देशामध्ये एखादा दुष्ट पुरुष असायचा. रामाच्या काळामध्ये अनेक जरी वाईट लोक असले तरी त्यांचा एकच राजा होता, रावण. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये खूप वाईट होते पण त्यांचा एक राजा होता, कंस. भगवान नरसिंहाचा अवतार झाला त्यावेळेला एकच वाईट होता, हिरण्यकश्यपू. वराह अवताराच्या वेळेला एक हिरण्याक्ष, एकच दुष्ट पुरुष त्या वेळेला होता. आता जर भगवंतानी अवतार घेतला तर किती जणांसाठी अवतार घ्यावा लागेल सांगता येणार नाही. एक दुष्ट पुरुष राहिला नाही आता. पूर्वी अख्ख्या देशामध्ये एखादा सापडायचा, आता प्रत्येक गल्लीत एक दादा निर्माण झाला, प्रत्येक गल्लीमध्ये खळ निर्माण झाला. मग खळ जर निर्माण झाले आणि ज्ञानोबारांनी खळांची व्यंकटी सांडो 700 वर्षापूर्वी मागितलं, आणि आश्चर्य हे आहे की 700 वर्षापासून रोज आपण खळांची व्यंकटी सांडो म्हणत असूनही अजून जर खळांची व्यंकटी सांडली नाही तर अजून किती वर्षे हे घोकत बसायचे सांगा. आपण जे वाक्य उच्चारतो तो वाक्याचा परिणाम सामाजिक अथवा व्यक्तिगत जीवनावर जर होत नसेल तर त्या वाक्यांचं पारायण करण्यात कितपत तात्पर्य मानायचं, कितपत त्याला अर्थ मानायचा. किती वर्ष आम्ही अजून म्हणत राहू जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणू तर भारतातले खळ किती वर्षात नष्ट होतील सांगा. आम्ही तेवढे वर्ष म्हणत बसू. आहे का कुणाकडे उत्तर? नाही ना, कुणाकडेही उत्तर नाही आहे या प्रश्नाचं. जे खळांची व्यंकटी अजून सांडलेली नाही, 700 वर्षात सांडली नाही, आणि 700 वर्षानंतर सामाजिक परिस्थिती इतक्या वेगानं आणि विरुद्ध दिशेनं परिवर्तित होत असताना याच्या पुढे ही खळांची व्यंकटी सांडेल असं म्हणायचं धाडस आपल्यापैकी कुणातही नसेल तर पसायदान आम्ही म्हणायचं का न म्हणायचं हा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे आम्हाला स्वप्न दाखवलंय का? ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात कदाचित संतांच्या मनामध्ये सगळं चांगलं व्हावं अशी एक भूमिका, मूलभूत भूमिका असते. सगळ्यांचं चांगलं व्हावं, सगळ्यांना योग्य ते मिळावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून तर संतांचा अवतार आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तशा पद्धतीची भावना निर्माण होणं याच्यात दोष काहीच नाही, याच्यात चूक काहीच नाही आहे. उलट तो त्यांचा स्वभाव आहे. सामान्यतः सर्वसामान्य मनुष्य सगळ्यांच्या बाबतीत हेच म्हणतो की नाही हो, काय सगळ्यांचं बरं व्हावं एवढं आम्हाला वाटतं, कुणाचं कशाला वाईट आम्ही चिंतावं माणूस म्हणतो. मग ज्ञानेश्वर महाराजांची ही कल्पना आहे का? बरं ज्ञानेश्वर महाराजांचं हे स्वप्न आहे का? बरं ज्ञानेश्वर महाराजांचा हा संकल्प आहे का? बरं ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रतिज्ञा आहे का? काय आहे हे सगळं? पसायदान म्हणत असताना या पसायदाना मागची ज्ञानेश्वर महाराजांची भावना काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला दाखवलेलं स्वप्न आहे की पुढच्या काळामध्ये असं घडावं म्हणजे किती सुंदर देश तुम्हाला पाहायला मिळेल, जिथं कुठलाही खल प्रवृत्तीचा माणूस नसेल, एकमेकांचं एकमेकांबद्दल प्रेम वाढतं राहील, सज्जन सगळे सद्धर्माकडे प्रवृत्त झालेले असतील, सगळ्यांना अनुकूल जे पाहिजे ते या जगातामध्ये मिळत राहील, भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे असं चालत राहील. हे सगळं जे अनुकूल ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दाखवलेलं आहे हे एक स्वप्न ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय असं म्हणणारा कदाचित एखादा वर्ग निर्माण होऊ शकेल. दुसरा एक वर्ग असं म्हणेल कदाचित हे स्वप्न नसेल, त्यांच्या संत हृदयातून प्रकट झालेला हा संकल्प असेल. कदाचित असं होत असेल की संकल्प त्यांचा निर्माण झाला असेल, असं व्हावं, असं होईल पुढच्या काळामध्ये, असं घडावं, अमुक व्हावं. जे खळांची व्यंकटी सांडो भूतकालवाचक क्रियापद आहे. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे लगेच सांडावी असं ज्ञानोबाराही म्हणत नाही, सांडो, पुढे सांडो ही जी भाषा वापरलेली आहे ते सगळी क्रियापद तुम्ही पहा. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, ही सगळी क्रियापद काय वर्तमानकालीन वाचक आहेत. ही सगळी क्रियापद भविष्यकाल वाचक क्रियापद आहेत. मग भविष्यकालवाचक क्रियापद वापरलं, क्रियापदाची योजना केली की याचा अर्थ तो कदाचित संकल्प असू शकतो. आपण एखाद्या पूजेचा संकल्प सोडतो त्यावेळेला द्विपद चतुष्पद सहितानाम क्षेम स्थैर्य आरोग्य आयुः हे सगळं ताबडतोब मिळावं का मिळावं अशी भविष्यकालवाचक भाषा वापरतो. हे मिळावं आम्हाला असा आमचा संकल्प आहे, मिळावं भविष्यकालात झालं.
भविष्यकालात सांगितलेलं असल्यामुळे हे कधीतरी होईल. 700 वर्षात झालं नाही, पुढच्या 1000 वर्षात कधीतरी होईल. तुम्ही म्हणत राहा रोज पसायदान. काय अर्थ आहे महाराज या बोलण्याला सांगा, काय अर्थ या बोलण्याला? काही एक वर्ग असं म्हणेल कदाचित की ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानामध्ये हे असं व्हावं असं जेव्हा बोललं जातं त्यावेळेला ती एक प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञेचं वाक्य आहे. असं घडावं, मी असं करून देईन, जो जे वांछेल तो ते लाहो, ही एक प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञेचा विचार करताना उत्तरकाले स्वकर्तव्यत्वेन निर्देशः म्हणून प्रतिज्ञेचा विचार करता येतो. उत्तरकाल म्हणजे पुढचा काल. पुढच्या कालामध्ये माझ्या स्वतःच्या कर्तव्याच्या संबंधानं जेव्हा मी काही भाषा वापरतो तेव्हा ती माझी प्रतिज्ञा ठरते. उत्तरकालामध्ये, उत्तरकाल म्हणजे पुढचा काल, पुढच्या कालामध्ये स्वकर्तृत्वाच्या आणि कर्तव्याच्या संबंधानं स्वकर्तव्याची आणि कर्तृत्वाची मर्यादा लक्षात घेऊन स्वकर्तव्याची जाणीव अंतःकरणामध्ये ठेवून माझ्याकडून असं असं व्हावं असं जेव्हा मी बोलतो त्यावेळेला ती माझी प्रतिज्ञा असते. मी पुढच्या चातुर्मासापर्यंत ज्ञानेश्वरी पाठ करीन, ही प्रतिज्ञा झाली की नाही? प्रतिज्ञा झाली. तसं असं असं होईल असं ज्ञानेश्वर महाराजांनी जे शब्द वापरले ती कदाचित त्यांची प्रतिज्ञा असेल. कोणी म्हणतं हे स्वप्न आहे, कोणी म्हणतं हा संकल्प आहे, कोणी म्हणतं ही एक प्रतिज्ञा आहे. मग या स्वप्नाला, संकल्पाला, प्रतिज्ञेला, या सगळ्याला भविष्य काळाची अपेक्षा असेल तर भविष्य काळात नक्की काय होणार आहे किंवा आम्ही काय करणार आहोत याच्या संबंधीचं बोलणं 700 वर्षापूर्वी होऊ नये. 700 वर्षात अद्यापपर्यंत जर त्याच्यात बदल झाला नसेल तर ना त्या स्वप्नाला अर्थ आहे, ना त्या प्रतिज्ञेला अर्थ आहे, ना त्या संकल्पाला अर्थ आहे. मग पसायदान आम्ही रोज का म्हणावं ही एक सामान्य शंका मनामध्ये निर्माण होते. त्या शंकेचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. तो एक महत्वाचा प्रश्न आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे, तेवढ्याचा विचार मी आपल्याला सांगतो. ही एक प्रतिज्ञा आहे, संकल्प आहे, काय स्वप्न दाखवलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, कसंही म्हणा, काहीही म्हणा, पण 700 वर्ष आम्ही रोज पसायदान रोज म्हणून सकाळ संध्याकाळ म्हणूनही अजून समाजामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. हे मात्र आपण सगळेजण खात्रीपूर्वक एक वाक्यानं सांगू शकतो. जर कोणाला असं वाटत असेल की पसायदान म्हणून आमचं गाव व्यसनमुक्त झालं, मला दाखवा उदाहरण. तुम्ही मला दाखवा कुठल्याही देशातल्या, कुठल्याही जिल्ह्यातल्या, कुठल्याही तालुक्यातल्या, कुठल्याही गावाचं उदाहरण मला दाखवा की आमच्या गावामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पसायदान म्हणतात म्हणून आता आमच्या गावामध्ये खळ राहिली नाही. आमच्याकडे पसायदान म्हणतात म्हणून आमच्या गावामध्ये सगळ्यांची सत्कर्मातली रती वाढलेली आहे. आमच्याकडे रोज सकाळ संध्याकाळ पसायदान म्हणतात म्हणून आमच्या गावामध्ये ज्याला जे वाटेल त्याला ते मिळतं, जो जे वांछिल तो ते लाहो, असं झालंय. आहे का उदाहरण? सांगा. 700 वर्षात मग भारत देशातलं एक गाव, भारत देश सोडून द्या, महाराष्ट्रातला विचार करा. महाराष्ट्रात तरी प्रत्येक गावात पसायदान म्हणलं जातं ना. मग महाराष्ट्रातलं एकही गाव, खेड, साधं 20 घराचं खेड जर सुधारत नाही तर 700 वर्षापासून आम्ही हे पसायदान म्हणत आलो आहोत. हा देश सुधारायचा कधी ना आमचा महाराष्ट्र सुधारायचा कधी? बोला काय उपयोग आहे हे सगळं म्हणून? असं म्हणून पसायदानावर आक्षेप घेणारे जे लोक आहेत त्यांना थोडासा विचार आपल्याला वेगळा सांगितला पाहिजे. गंमत थोडीशी अशी याच्यातली, मी म्हणतो 700 वर्षाच्या मागे जाऊ नका, थोडंसं अलीकडे या. 100 वर्षाच्या आपलं मी उदाहरण आपल्याला सांगतो. आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र किती वर्ष झाली? ढोबळ सांगा. 60 वर्ष झाली. 60 वर्ष झाली. ढोबळ सांगा, काय काटेकोर आपल्याला त्याचं गणित नको. 60 वर्षापूर्वी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आपण रोज वंदे मातरम शाळातून म्हणतो. प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरम आपण म्हणतो. या वंदे मातरम या संस्कृत प्रार्थनेमध्ये आपल्या देशाच्या एक वाक्य आहे, सुजलाम सुफलाम मलयज शीतला. आमचा देश सुजल सुफल व्हावा. सुजलाम सुफलाम, आमचा देश सुजल व्हावा, सुफल व्हावा असं आपण रोज म्हणतो. मला सांगा भारत देश सफल झालाय का? आहे पीक येत आहे, शेतातून पीक येत आहे, सुजलाम सुफलाम प्राप्त. अहो कोणालाही प्राप्त झाली नाही. एक मंत्री सोडले तर कोणी सुजलाम सुफलाम झालं नाही. फक्त या देशातले मंत्री तेवढे सुजलाम सुफलाम झालेत. बाकी तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस, अहो आपल्याला डाळ खरेदी करायची म्हणजे 100 रुपयाची नोट द्यायला जीवावर येतं की नाही सांगा? साखरेचे भाव वाढायला लागले, काय सुजलाम सुफलाम? कशाचे सुजलाम सुफलाम? मग आम्ही आता ही प्रार्थना करणं बंद करायचं का? सांगा. आमच्या शाळेमध्ये ही प्रार्थना करणं आम्ही बंद करायचं का? नाही बंद करतायत. मग का करायची आम्ही ही प्रार्थना? साधं त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो.
की आतापर्यंत जरी सुजलाम सुफलाम भारत झाला नसला तरी आम्ही रोज शाळेमध्ये ही प्रार्थना केली पाहिजे, कारण ही प्रार्थना करण्यातून सुजलाम सुफलाम भारत करावा ही प्रवृत्ती आपल्या ठिकाणी निर्माण होते म्हणून. आणि हेच पसायदानाच्या रोजच्या प्रार्थनेच्या मागचं उत्तर आहे. आतापर्यंत कदाचित खळांची व्यंकटी सांडली नसेल, पण रोज प्रार्थना करण्यातून, रोज सकाळ संध्याकाळ पसायदान म्हणण्यातून आमच्या मनामध्ये व्यक्तिगत रीतीनं का होईना पण खळांची व्यंकटी सांडली पाहिजे ही भावना उद्दीपित होईल. त्या भावनेतून आपण अंतर्मुख होऊ. अंतर्मुख होण्यातून कदाचित आपल्या ठिकाणी असलेली खलाचा एखादा दुर्गुण, तो दुर्गुण दूर करण्याची प्रवृत्ती आमच्या ठिकाणी निर्माण होईल. आणि शेवटी समाज बनतो तो व्यक्तीपासूनच बनत असल्यामुळे एक एक व्यक्ती या दृष्टीने बदलत गेली की समाज बदलायला तसा फार वेळ लागणार नाही. वेळ लागतोच. समाजामध्ये कोणत्याही सिद्धांताची स्वीकृती एका क्षणामध्ये होत नसते. समाजाला बदलायला पुष्कळ वेळ लागावा लागतो. समाज शेकडो वर्षामध्ये कधीतरी एखाद्या वेळेला समाज परिवर्तन होत असतं. एकदम एका दिवसामध्ये कालचं आज बदला ही हुकुमशाही नाही. त्या तुर्कस्तानामधला एक राजा होता असं सांग, म्हणजे हुकुमशाही असलं तर हे क्षणात होणारं काम आहे. तर तुर्कस्तानातला जो राजा होता त्याने गादीवर बसल्यानंतर त्याने आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि बैठक बोलवल्यानंतर त्यांना सांगितलं की आपल्या देशातलं सगळं वाङ्मय, आपल्या देशातले सगळे व्यवहार ते उर्दूतून झाले पाहिजेत अशी व्यवस्था करा. आपला देश तुर्की आहे. आपल्या तुर्की उर्दूतून म्हणण्यापेक्षा तुर्की भाषेतून म्हणा. तुर्की भाषेतून सगळे व्यवहार झाले पाहिजेत. याला किती वेळ लागेल सांगा. मग त्या मंत्रिमंडळाने खूप विचार विनिमय केला. एक समिती निर्माण केली. सगळ्या समाजाचा आढावा घेतला. त्याचं निरीक्षण परीक्षण केलं. हे सगळं करून त्यांनी राजाला आपला दाखला दिला. त्यांनी सांगितलं की म्हणे महाराज, आपल्या राज्यातले सगळे व्यवहार आपल्या मातृभाषेतून तुर्की भाषेतून चालायचे असतील तर याला कमीत कमी 10 वर्ष लागतील. सगळं वाङ्मय बदलायला, चलन बदलायला, मराठी आपल्या त्या भाषेतली पुस्तकं नवीन आणायला, शाळेतली पुस्तकं नवीन छापायला, हे सगळं व्हायला कमीत कमी 10 वर्ष लागतील असं आम्हाला वाटतं. राजाने काय म्हणावं? उद्या सकाळी 10 वर्ष पूर्ण होणार आहेत हे ध्यानात घ्या. राजाने सांगितलं उद्या सकाळी तुमची 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. उद्या सकाळपासून हा नियम लागू झाला पाहिजे. बाकीचं मला काहीही माहिती नाही. अहो, एखादा हुकुमशहा असला तर हे करता येतं, पण सामाजिक परिवर्तन घडायचं असेल तर त्याला काळ जावा लागतो. अहो, जे खळांची व्यंकटी सांडो, जो जे वांछील तो ते लाहो, हे बोलणं वाटतं तेवढं सोपं नाही महाराज. हे घडायचं असेल तर याला 700 नाही काही हजारो वर्ष घालवावी लागतील. तेव्हा कुठंतरी आपल्याला या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाची आपल्या जीवनामध्ये वस्तुतः प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण का? 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या माना. एक तर हे म्हणल्याने आपल्या अंतःकरणात तसं वागायची प्रेरणा निर्माण होते. हा त्याच्यातला पहिला भाग आहे. आणि त्याच्यातला दुसरा भाग, संतांचे शब्द वायफळ नसतात, त्यामुळे वाया जाणारे नसतात. त्यामुळं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द कधी ना कधीतरी सत्यतेत उतरल्याशिवाय राहणार नाहीत. हे अनुभवाला येईल. फक्त तेवढे 1000 वर्ष आपण जगलं पाहिजे एवढं पहा. बाकीचं होत राहील. ते जे खळांची व्यंकटी सांडत राहील तो प्रश्न नाही. फक्त तेवढे 1000 वर्ष तुम्ही जगलं पाहिजे एवढी व्यवस्था, एवढी जबाबदारी तुमची. तुम्हाला हे स्वप्न आहे असं वाटणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. कशावरून म्हणता? त्याचं कारण मी आपल्याला हे सांगतो. कारण हे सगळे शब्द, जी क्रियापदं ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये वापरलेली आहेत ती सगळी क्रियापदं भविष्यकालवाचक आहेत. प्रश्नच नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. ही सगळी क्रियापदं आपण पहा. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता, भविष्यकाल वाचक. त्याच्यानंतर पुढे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी, भजी जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीय विशेष लोकीय दृष्टादृष्ट विजय होवावे, भविष्यकाल वाचक. सगळी क्रियापद ज्ञानेश्वर महाराजांनी भविष्यकाल वाचक वापरली. मला काही या संबंधात म्हणायचं नाही. मला फक्त शेवटची ओवी तुम्ही म्हणून दाखवा. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येथ येणेवरे ज्ञान देवो सुखिया. झाला हे क्रियापद भविष्यकाल वाचक आहे का वर्तमान कालवाचक आहे? सांग. वर्तमान. झाला, आत्ता झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया होवो नाही ना, सुखिया होईल
नाही ना, सुखिया झाला हे ज्ञानोबा बोलतात. सगळी क्रियापद जर भविष्यकालवाचक आहेत तर सुखिया झाला हे क्रियापद वर्तमान कालवाचक वापरायचं. ज्ञानोबारांना काय अडलं होतं सांगा? ज्ञानोबारांनी म्हणायला पाहिजे होतं की बाबा हे सगळं येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येडेवरे ज्ञान देवो सुखिया होवो. काय बिघडलं असतं? जर खळांची व्यंकटी सांडो तर जेव्हा सांडो त्यावेळेला सुखिया होवो. सांडो हे भविष्यकालवाचक, तुम्ही म्हणताय आत्ता आणि त्याचा परिणाम काय सांगताय? सुखिया झाला. क्रियापद वापरताना शेवटचं क्रियापद ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तमान कालवाचक वापरलंय त्या अर्थी हे सगळं कधी ना कधीतरी वास्तवात आल्याशिवाय राहणार नाही. हे ध्यानात घ्या. ते होईल, होणार नाही असं नाही. कधी होईल त्याला वेळ लागेल. काय मी आपल्याला सांगतो, हे झाला हे जे क्रियापद आहे की नाही हे कशाच्या संबंधाने? कशाच्या संबंधाने? जे खळांची व्यंकटी सांडो या भविष्यकालवाचक क्रियापदाच्या तुलनेमध्ये किंवा त्याला विरोधी व्याघाती म्हणून झाला हे वर्तमान कालवाचक क्रियापद ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलं नाही. मग कशासाठी वापरलं? येस म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो. होईल हा दान पसावो होईल हा वर आमच्या गुरुने आम्हाला दिला. येणे वरे आणि या वराने ज्ञानोबाराय आत्ता संतुष्ट झाले. वर हे होईल, होईल हे होईल. त्यांच्या गुरुने त्यांना काय शब्द दिला? तू जे मागतोयस ना हे झाल्याशिवाय राहणार नाही. हे कधी ना कधीतरी होईल. कधी होईल? कधीतरी हा होईल दान पसाव. हे तुझं पसायदान कधी ना कधीतरी पूर्णतेला प्राप्त होईल. आणि असा वर त्यांनी दिल्यामुळे गुरुवरच्या श्रद्धेमुळे ज्ञानोबाराय म्हणतात मी आत्ताच सुखी झालो. का? कारण माझ्या गुरुचा वर वाया जाणार नाही. मग ज्ञानोबारायांच्या अंतःकरणात आपल्या गुरूंच्या बद्दल ज्या श्रद्धेने एवढा विश्वास निर्माण झाला तेवढी श्रद्धा जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दावर आपली निर्माण होईल तेव्हा आपण झाला असं म्हणू शकतो. आपली श्रद्धा नाही तेवढी की पसायदान म्हणल्यामुळं खळांची व्यंकटी सांडेल. तुम्ही करून बघा प्रयत्न, हे असं होईल, होणार नाही असं नाही. कारण हा म्हणून मी म्हटलं ना की समाज परिवर्तनाला वेळ लागत असतो. असं क्षणात एकदम होत नसतं. मी तुम्हाला लौकिकातलं उदाहरण देतो. रोज 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 पसायदान म्हणण्यानं परिणाम काय होतो मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. अगदी खेड्यातलं घरातलं उदाहरण देतो. आता हे सगळं गिझर पाणी तापवण्याचे साधनं आली ती सोडून द्या. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाणी तापवत होतो आंघोळीला. कसं तापवायचं? अंगणामध्ये 3 दगडाची चूल मांडायची, त्याच्यावर एक भांडं ठेवायचं, खाली काटक्या कुटक्या गोळा करून टाकायच्या, पाणी तापत होतं. काय त्याला काही फार महत्वाचा विचार मी सांगतोय असं नाही. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, त्याला काही फार मोठं नाही. मग आता ते भांडं ते चुलीवर ठेवलेलं असायचं. ते भांडं मोठं गमतीचं महाराज. ते कधी घेतलेलं असायचं घरात कुणालाही पत्ता नसायचं. कुणालाच माहिती नाही हे भांडं कधी घेतलंय, कधी घेतलंय कुणाला माहिती. परंपरागत ते भांडं चालू असतं. ते आतून पिचलेलं असतं, ते घाण झालेलं असतं, पाणी वेगवेगळं वापरल्यामुळे त्याच्यावर कुठं चढलेली असतात. ते भांडं कसं असतं कुणाला माहिती. रोज 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 तापवून त्या 3 दगडाच्या चुलीवर त्याला धूर लागून 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 ते भांडं खालून पूर्ण काळं कुळकुळीत झालेलं असतं. एखाद्या दिवशी त्या घरातल्या बाईला अशी बुद्धी होते. काय सद्बुद्धी होईल बाईला कधी काय सांगता येईल. तिला अशी सद्बुद्धी होते की हे भांडं इतकं काळं झालंय, पाणी याच्यामध्ये आपल्याला रोज तापवावं लागतं, आपण हे भांडं घासू. घासायला म्हणून ती बाई ते भांडं घेते. आता घासायला लागते. नुसत्या पाण्याने हात फिरवला तर इतक्या वर्षाचं काळं जाईल का? सांगा ना, इतक्या वर्षाचं काळं जाईल? जात नाही महाराज. इतक्या वर्षाचं काळं असं एकदम जात नाही. निर्मा बिर्मा तर नावच काढू नका हो. ते असल्याने काही जात नसतं ते काळं. ते कधी ती बाई विचार करते हे आपण नुसतं हाताने घासलं तर जात नाही, उलट आपलाच हात हे जळायला लागलाय, आपल्याच हाताची जळजळ व्हायला लागली. इतकं आपण घासलं तरी जात नाही. कारण तिच्या आजी सासूच्या खापर सासूनं घेतलेलं ते भांडं असतं. ते किती वर्षापासून त्याला धूर लागत आलाय तुम्ही पहा ना. मग ती बाई विचार करते काय करावं. मग तिथलं एखादी विटकर घेते, फोडते. त्या विटकरीचा जो चुरा असतो त्या मातीनं घासते. परिणाम काय होतो? अजिबात काही होत नाही. काही परिणाम होत नाही, ते काळं जात नाही. मग ती बाई काय करते? पुष्कळ प्रयत्न करते, दगड घेते, दगडानं घसा 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 घासते, जात नाही. मग ती बाई काय करते? घरामध्ये जाते, उलथण घेऊन येते. त्या उलथण्याची मागची जी निमुळती झालेली बाजू असते ती बाजू त्याच्याने त्याला ठोकते आणि मग थोडासा टवका उडला की त्याच्यात ते उलथणं खुपसून
मग ते काळी पुटं काढायला लागते. पहिला जातो, तिसरा जातो, चौथा जातो, पाचवा जातो. मग अशी ती पुटं निघून गेल्यावर 15-20 फुटं गेल्यावर आत त्या बाईला त्या भांड्याचं